भात कापल्याच्या नंतर भात माहिती ना ते कापल्यानंतर खालचा जो भाग राहतो त्याला आपण चौथा म्हणतो. तो कुसतोवरती कोणता गॅस होतो या भात शेतीमध्ये. आणि या हा प्रश्न विचारला मिथेनची निर्मिती कोणत्या ठिकाणी होते त्याचं उत्तर काय दिलं होतं भात शेतीमध्ये मिथेन तयार होत असतं लक्षात ठेवा. ओके कोणच लिहितो बरोबर करणारे पाणी माहिती आहे का तुम्ही आत करायचं का नाही बरं लेबर झाला असता ना एका मिनिटात सगळे पोहे आतमध्ये लेक्चर सुरू झालं झालं असतं का नाही असं का नाही करते आपल्याला काय असं नाही कारण मानवाची पचनसंस्था कोणत्या प्रकारची मोनोगॅस्ट्रिक त्याच्यामध्ये एकच स्टमक आहे आणि एकच कप्पा आहे दुसरा कप्पाच नाही पण काही माहिती ना त्यांच्यात स्टमक किती आहेत मला वाटतं एकच आहे कप्पे 4 आहेत कप्पे किती आहेत प्रत्येक कप्प्यात त्याचं डायजेस्टेड अनडायजेस्टेड फूड स्टोअर करतात आपल्या तसं सिस्टीम नाही पण ते फक्त आधी घेतात नंतर मग आपण चालू आहे बसल्या बसल्या ओके चला याला अजून एक नाव आहे का मार्शी गॅस लिहून ठेवा उपयोग यायचे सीएनजी मध्ये इंधन म्हणून सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे सीएनजी मध्ये इंधन सानी बाहेर जा जा घरी तिकडे जा ओके तर सीएनजी चा फुल फॉर्म घ्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस दिलं का त्याला आपण काय म्हणतो सीएनजी सीएनजी मध्ये मुख्य घटक कोणता इंधन म्हणून तोच का वापरतो याच्या मागची दोन कारण एक इंधन आहे त्यावर टाकलं तर काय होईल तर गाडीमध्ये तुम्ही पाणी टाकलं तर कळलं कधी म्हणजे सीएनजी टाकलं का कळतं सीएनजी कोण आहे इंधन आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युअली इंधन कोण आहे मिथेन आहे पहिलं कारण इंधन म्हणून दुसरं कारण ते कार्बन मोनॉक्साईड सारखं विषारी असं प्रदूषण आहे त्याचं प्रमाण कधी कार्बन डायऑक्साईडपेक्षा कार्बन मोनॉक्साईड हा जास्त विषारी का माहिती आहे का इथं कार्बन ऑक्सिजन किती आहेत इथं ज्याचं जेवढं जास्त ज्वलन होतं त्याचं प्रदूषण कमी होतं तर जळणार पण जास्त CO का CO2 तर जळण्यासाठी कोण गरजेचं आहे म्हणून कार्बन डायऑक्साईडचं ज्वलन जास्त होतं तुम्ही बघा गॅस जळतो पूर्णपणे दूर होतो का लाकूड कमी जळतं म्हणून दूर होते बघा त्याचं इग्निशन कमी होतं त्याच्यापासून पोल्युशन कसं असतं जास्त असतं म्हणून कार्बन डायऑक्साईडपेक्षा कार्बन मोनॉक्साईड घातक आहे आणि कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण सीएनजी मध्ये मिथेन वापरल्यावरती कमी होतं म्हणून सीएनजी मध्ये मिथेन वापरतात दोन कारणे एक तर ते चांगलं फ्युएल पण आहे आयडियल फ्युएल कोणतं ते आयडियल फ्युएल म्हणजे काय मराठीत म्हणतात आदर्श इंधन तुमच्या आदर्श विद्यार्थी नाही रोज कीव करतात आदर्श इंधन म्हणजे काय दोन प्रश्न द्यायचे होते दोन आदर्श इंधन कोणाला म्हणणार तुम्ही सवाली चांगली असणार तेव्हा आदर्श इंधनामध्ये कंपॅरिझन करू आपण एका बाजूला आपण लाकूड घेऊया एका बाजूला आपण सीएनजी घेऊया एका घरात एलपीजी बरोबर समजा तुम्हाला लाकूड चालतं तर कोणत्या रंगाने जळतं लाल आणि घरात एलपीजी जळतो जो निळ्या रंगाने जळतो त्याची कॅलरी व्हॅल्यू उष्णता निर्माण करण्याची क्षमता जास्त असते निळ्या रंगाने जळतो याचा अर्थ आहे हायर कॅलरी बनली म्हणजे थोडक्यात काय की 30 किलो लाकूड जाळल्यावरती 1 किलो गॅस पासून तुम्ही उष्णता गॅस बघा लाकडी किती झाली आणि 1 किलो गॅस 1 किलो गॅस जाळल्यावर एवढी हीटर होते तेवढी 30 किलो लाकूड जाळल्यावर हीटर होते दोघांची उष्णता कशी सेम आहे कोणापासून जास्त उष्णता मिळते गॅस पासून बरोबर कारण तो निळ्या रंगाने जळतो बघा ना गॅस संपला आला की कसा जळतो याचा अर्थ गॅस संपला लक्षात ठेवा इंडिकेशन आहे का नाही ओके बघा पहिलं दुसरं आदर्श इंधन असतात ना ते स्टोअर करण्यासाठी जागा कमी लागते आता 30 किलो लाकूड साठवायला आणि 1 किलो गॅस साठवायला जागा कुठे जास्त लागेल लाकूड बरोबर वाहतुकीला सोपं कोण 1 किलो गॅस वाहन सोपं का 30 किलो लाकूड वाहन सोपं म्हणजे आदर्श इंधन माहिती कशी सोयीस्कर आहे परवडणारी आहे 30 किलो लाकूड वाहन खर्च आहे का नाही ओके दुसरं आदर्श इंधन असतात त्याची सगळ्यात महत्त्वाची कॅलरी कशी म्हणजे कमी जाळले उष्णता कशी मिळते जास्त हा सगळ्यात महत्त्वाचं मध्ये आता आपल्याला सोयीस्कर म्हणजे मी उदाहरण देतो एका रात्री 12 वाजता उठली की मॅगी खायच्या आता ते गॅसवरती पेटून सोपे एक लाकड पेटून मॅगी करणं सोपे लाकड पेटून सोपे त्याची उठी निघून जायची किंवा मोर घातलं झोपतो परत आपण म्हणजे आपल्याला सोपं कोणी तर तसं करायचं चालू सर मॅगी सिर्फ 2 मिनिट नाही अरे बरोबर की नाही वापरायला सोयीस्कर कोणी सोयीस्कर वाहतुकीसाठी सोयीस्कर कोणी त्या सोयीस्कर लक्षात म्हणून त्यांना आदर्श इंधन म्हणतात काय चला उपयोगामध्ये एक उपयोग सांगितलं कुठे वापरतात बोला सीएनजी मध्ये बाकी वेगळे उपयोग बघा अन्न पदार्थाच्या फूडचे जे वेस्ट आहे त्याच्यामध्ये त्याच्यापासून काय करतात एरोबिक डिग्रेडेशन करतात डायजेशन एनारोबिक चालतं काय सॉरी एनारोबिक म्हणजे ऑक्सिजन विदाउट ऑक्सिजन म्हणलं मला तुम्हाला आपल्या घरातला जो शेणापासून हा गॅस तयार होतो का बायोगॅस काय हे बायोगॅसची निर्मितीची प्रोसेस दाखवली इकडे आपण जे काही मशीनचं वेस्ट आहे जे काही फूडचं वेस्ट आहे ते सगळं आपण त्याच्यात टाकतो त्याच्यापासून काय होते गॅस तयार होते मग त्याचे उपयोग कुठे आहे ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये इथं काय केलं बघा सॉइल सेक्टरमध्ये त्याचा वापर आहे त्याच्यानंतर बोला क्रॉप इरिगेशन म्हणजेच काय क्रॉप इरिगेशन म्हणजे काय क्रॉप इरिगेशन चालतं काय पिकं ना पिकं इरिगेशन म्हणजे काय हां त्याच्यात सिंचनासाठी वापर होते बिल्डिंग मटेरियलच्या निर्मितीमध्ये वापर होतो ॲनिमल ब्रीडिंगच्या याच्यामध्ये वापर होतोय ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापर होते रिन्युएबल गॅस म्हणजे पुन्हा तो गॅस रिन्यू करण्यासाठी त्याचा वापर होते व्हेकल फ्युएल म्हणून त्याचा वापर होते उष्णता निर्मितीसाठी वापर होते इलेक्ट्रिसिटीच्या निर्मितीसाठी वापर होते प्लास्टिक बायोप्लास्टिक निर्माण करण्यासाठी वापर कोणाचे वापर सगळे कोणाचे त्याची दाखवली प्रोसेस कोणाची वरती हे सगळं जे काय वेस्ट आहे ते वेस्ट जर आपण त्याच्यात टाकलं तर त्याच्यापासून काय होणार आहे मिथेन तयार होणार आहे ही प्रोसेस आहे ते कशी तयार आहे बायोगॅसची आहे म्हणजे बायोगॅस इथं निर्मितीमध्ये जाते कोणता निर्मिती होते ना भात शेतीमध्ये कोणता होते मिथेन तयार होते बरोबर नाही मग हा त्याचा आकर्ष कुठे आहे आढळ कुठे आहे तर बायोगॅसमध्ये आहे कोणामध्ये आहे उद्या तुम्हाला विचारलं की बायोगॅसमध्ये कोणता गॅस असतो काय सांगायचं मिथेन कोण आहे मिथेन लक्षात हे सगळे उपयोग आहेत ते लक्षात ठेवा नेक्स्ट कोण आहे ब्युटेन ब्युटेनचं म्हटलं काय C4H10 ही ब्युटेनची रचना आहे बघा स्ट्रक्चर आहे चला ब्युटेन म्हणजे C4H10 त्याचं ज्वलन होतं का ब्युटेन जळतो का सीएनजी जळतो का हा का नाही म्हणजे कंबक्शन होते इग्निशन होते ज्वलन आहे ज्वलन होते लक्षात घ्या म्हणजे तो ज्वलनशील आहे जळणार आहे त्याचा अर्थ आहे ते बाकी काय गरजेचं लक्षात ठेवा लक्षात ठेवा ओके इथं अजून काय लक्षात ठेवलं पाहिजे या पेट्रोलियम गॅस आहे हा कोणता आहे कुठला गॅस आहे LPG चं मीनिंग सांगा बरं लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे हा पेट्रोलियम गॅस लक्षात ठेवा जसं मिथेन कोणता होता नॅचरल गॅस कोणता आता बायोगॅस म्हणजे निसर्गातून तयार होते ना म्हणून बायोगॅस नॅचरल गॅस कोणता आहे बायोगॅस नॅचरल आहे का नाही ओके आपण जे LPG आणतो तो नॅचरल गॅस आहे का LPG नॅचरल गॅस आहे का पण आपण जे समजा ग्रामीण भागामध्ये शेणापासून तो गॅस तयार करतात त्याला आपण म्हणतो बायोगॅस तो कसा आहे नॅचरल मग बायोगॅस नॅचरल आणि बायोगॅस मध्ये कोणी मिथेन म्हणून मिथेन नॅचरल गॅस आहे आणि आता घरामध्ये जो LPG सिलेंडर आहे त्याच्यामध्ये कोणी ब्युटेन हा ब्युटेन आपल्याला तसं तयार करता येते का नाही आपल्याला मिथेन तयार करता येते ब्युटेन तयार करता येते म्हणून ब्युटेन कोणता गॅस आहे पेट्रोलियम गॅस कोणता आहे पेट्रोलियम पुढे याला कलरलेस त्याला वास नाही रंग पण नाहीये रंगहीन त्याला वासही नाही ओडरलेस कलरलेस ओडरलेस गॅस हा एक त्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे तर आता काय महत्त्वाचा आहे बघा
उपयोगामध्ये घ्या तुमच्या लक्षात येईल. सीएनजी मध्ये इंधन कोणतं होतं? कोण? तसं एलपीजी मध्ये इंधन कोणतं आहे? ब्युटेन. या एलपीजी सिलेंडर मधील इंधन म्हणजे आपण म्हणतो ना, जो गॅस जळतो ऍक्च्युली कोण आहे? कोण आहे? उद्या तुम्ही ब्युटेन सोडून एलपीजी सिलेंडर वापरला तर जाणारच नाही. कळतंय का? नुसतं कुठला गॅस भरून जाणार का? नाही जमणार. बरोबर. आता बघा ब्युटेनच्या बाबतीत महत्त्वाचं काय? त्या ब्युटेनला वास आहे का रे? त्याला रंग आहे का? मग गॅस गळती झाल्यावरती कळणार कसं? तर ती गॅस म्हणजे गुणधर्म लक्षात ठेवा. त्याला वास नाही ना. जर ब्युटेनला स्वतःचा वास असता तर गॅस गळती कळली असती. म्हणून इतर वेळेस इतर घटक टाकायची गरज लागली नसती. तुम्हाला आता गॅस लिकेज झाल्यावरती तो वास येतो ना, तो याचा वास नाही, त्याला स्वतःचा काय नाहीये. तर मग लिकेज झाल्यावरती कळावं यासाठी त्याच्यामध्ये काय टाकतात? इथाइल मर्क्युप्टन. काय टाकतात? उद्या जर तुला ऐका प्रश्न असाला, एलपीजी सिलेंडरमध्ये इथाइल मर्क्युप्टन टाकतात कारण काय? ब्युटेनला वास नाहीये स्वतःचा. कळतंय का? जर त्याला जर वास असता स्वतःचा तर टाकायची गरज लागली असती का? पहिले ते समजून घ्या. म्हणून म्हणते की प्रॉपर्टीज वर्णित होते की काय? त्याला स्वतःचा वास नाहीये. बघा, एलपीजी गॅस गळती ओळखण्यासाठी इथाइल मर्क्युप्टन चा वापर करतात. त्याला कसा वास असतो? असा स्ट्रॉंग असा स्मेल आहे, तीव्र असा वास आहे, लक्षात ठेवा. आणि जर तो वास अजून जास्त स्ट्रॉंग करायचा असेल तर त्याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाइड टाकतात. कोण टाकतात? हायड्रोजन सल्फाइड. हा आलेला क्वेश्चन आहे याचा. हायड्रोजन सल्फाइड 12वी वाल्यांनी कधी प्रॅक्टिकल केला असेल तर बघा कसा वास असतो त्याचा. मस्त आहे. कसला वास आहे? अंड सडल्यावरती जसा वास येतो त्याचं नाव आहे सडक्या अंड्यासारखा वास. कोणासारखा? हायड्रोजन सल्फाइडचा तयार करतात त्याच्यात. अजून स्मेल कसा होतो? स्ट्रॉंग होतो. बरोबर आहे? चल अजून त्याचा वापर करतो डिओड्रंट्स निर्माण करण्यासाठी, रूम फ्रेशनर, एअर फ्रेशनर तयार करण्यासाठी. जे आपण डिओड्रंट वापरतो ना त्याच्या निर्मितीमध्ये सुद्धा ब्युटेनचा वापर करतात. रूम फ्रेशनर आहे त्याच्या निर्मितीमध्ये कोणाचा वापर करतात? ब्युटेनचा वापर करतात. झाले? नेक्स्ट कोण आहे? कोळसा. सांगा फॉर्म्युला काय त्याचा? आहे का फॉर्म्युला? का नाहीये? कारण त्याला डेफिनेट स्ट्रक्चर नाही. डेफिनेट स्ट्रक्चर असेल तर फॉर्म्युला असतो. बरोबर? का नाहीये? कारण तो अमॉर्फस फॉर्म मध्ये, कोणत्या फॉर्म मध्ये? म्हणजे पावडरच्या फॉर्म मध्ये. बरोबर ना? जर तो क्रिस्टल असता तर डेफिनेट स्ट्रक्चर आला असतो. कोळशाची निर्मिती कशी होते? बघा, प्राणी वनस्पती जमिनीत गाडले गेल्यावर उच्च दाबामुळे, हायर प्रेशरमुळे, उच्च दाबामुळे कोळसा निर्मिती होते. दुसरं अजून कसं पॉस करतो बरं? जटिल तुम्हाला माहिती असतं सांगा. लाकूड आहे, लाकडाला पूर्ण जाळलं तर राख होईल. पूर्ण जाळलं म्हणजे राख होईल. खरं नाही? मग अर्ध जाळायचं म्हणजे अर्ध लाकूड जाळायचं आहे ना. अर्ध जाळायचं म्हणजे त्याला कमी हवेत जाळायचं, हवाविरहित क्षेत्रामध्ये जाळायचं. या लाकूड हवाविरहित क्षेत्रामध्ये जाळल्यावर कोळसा निर्मिती होते. लाकूड हवाविरहित क्षेत्रात जाळल्यावर कोळसा निर्मिती होते. ओके. बघा पेट्रोलियम पदार्थ वेगळं करण्यासाठी आपण कोणती प्रोसेस वापरली होती? आठवा. बरोबर सांगते कोणतरी. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. कोण? तसं कोळशाच्या सेपरेशनसाठी डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन मेथड वापरतात. या डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन पद्धतीने, बरोबर ऑनलाईन वाले सांगते बघा. डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन पद्धतीने कोळसा शुद्धीकरण करतात. शुद्धीकरणाचा अर्थ पहिला सेपरेट करतात, त्याचा अर्थ असा होता. झाले? बघा कोळशाचे तुम्हाला प्रकार दिसतात का? ते कोळशाचे प्रकार कशानुसार आहेत? कार्बनचं प्रमाण किती? दिलेल्यामध्ये सर्वात जास्त कार्बनचं प्रमाण कोणामध्ये? लक्षात ठेवायचं शॉर्टकट. एमबीलीपी किती राशे? 4. हा याचाच सत्ता येते. कळते का? एमबीलीपी लक्षात ठेवा. ए म्हणजे ऍपल, काय आहे? अँथ्रासाइड. बी म्हणजे बिट्युमिनस. ली म्हणजे लिग्नाइट. पी म्हणजे सर्वात अशुद्ध कोळसा. आणि सर्वात शुद्ध कोळसा कोणता आहे? याच्या पहिला सर्वात शुद्ध का? तर कार्बनचं प्रमाण जास्त आहे. पण त्याला काय शुद्ध म्हणायचं मग? तसंच येते. काय शुद्ध म्हणायचं? इकडे बघा, समजा इकडे बघा, हा 1 किलो कोळसा जाळला आणि हा 1 किलो कोळसा जाळला, तर उष्णता कोण जास्त निर्माण करतो? म्हणजे याची कॅलरी व्हॅल्यू कशी आहे? जास्त आहे. म्हणजे याला म्हणतात उच्च प्रतीचा कोळसा, निम्न प्रतीचा कोळसा एकदम. कळते का? सर्वात कोळशाचा अशुद्ध प्रकार. भारतामध्ये याचं प्रमाण जास्त आहे, पीठ कोळशाचं. ओके, कळले? आता काय उपयोग? कोळशाचा वापर कुठं होतो सांगा? काळं करणे आहे नाही? या कोळशाचा वापर सगळ्यात महत्त्वाचा. आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी तयार होते, इलेक्ट्रिसिटी आजही 100% 64% इलेक्ट्रिसिटी कोळशापासून तयार होते. कोणापासून? या इलेक्ट्रिसिटी निर्मिती, त्याला औष्णिक वीज निर्मिती म्हणतात. इलेक्ट्रिसिटी निर्मितीसाठी. बरोबर आहे? सगळ्यात महत्त्वाचा उपयोग बरं का. पूर्वी बघा ना, आपण इस्त्री हे ऍप्लिकेशन खूप कमी असायचं, तेव्हा काय करतो आपण? कोळसा घ्यायचो, एका भांड्यात इस्त्री करायचो. बरोबर आहे? आधी तसंच आहे, फक्त त्या कोळशाची काय निर्माण केली? इलेक्ट्रिसिटी, आणि ती वापर करतो. बरोबर नाही? सेम तसंच आहे. बघा पहिला उपयोग कळला. पूर्वी रेल्वेमध्ये पण काय टाकायचे? कोळसा. आता टाकतात का? नाही. लक्षात ठेवा. औष्णिक वीज निर्मितीमध्ये कोळशाचा वापर सर्वात जास्त. दुसरा उपयोग कोळशाचा वापर कुठे करतात? जनरल सांगा इकडे सोडून काय? फिल्टर असतात ना, फिल्टर पेपर माहिती का? वॉटर फिल्टर असतात ना, त्याच्यामध्ये व्हाईट कापड असतं का? व्हाईट जे ऍक्च्युअली पाणी ऍब्सॉर्ब करून पाण्यात इम्प्युरिटीज ऍब्सॉर्ब करून घेतात, फक्त पाणी बाहेर सोडतो. ते कोणापासून तयार करतात? कोळसा. ते कसं काय? हे काळं आणि ते पांढरं त्याच्यात ऍडिटिव्ह टाकतात, त्याला लक्षात ठेवा. या तिथं फिल्टर पेपर निर्मिती. इकडे बघा, कलरिंग एजंट म्हणजे काय? कलर येतो त्याला, आणि ती कलरायझिंग एजंट म्हणजे त्याला कलर काय होतो? समजा एखादं पाणी, त्या पाण्यामध्ये एखादा कलर पडला, बरोबर, आणि त्याचा काय लागला? कोळसा. कोळसा काय करतो? सगळा कलर ऍब्सॉर्ब करून घेतो, वॉटर प्युरिफाय करतो. तो कलर ऍब्सॉर्ब करतो म्हणून त्या पाण्याचा कलर काय होतो? निघून जातो, म्हणजेच डी कलर करतो तो. आणि तो जो करतो तो
कोण आहे एजंट म्हणून काय म्हणतात कोशाला डिकलरायझिंग एजंट या डिकलरायझिंग एजंट ओके अजून बाकी सुपर कंडक्टर व बॅटरी निर्मिती सुपर कंडक्टर व बॅटरी निर्मिती इंधन म्हणून उपयुक्त कोळसा इंधन आहे का नाही इंधन म्हणजे काय क्लिअर सोडून सांगा इंधन म्हणजे काय सांगा बरं ज्याला जाळल्यावरती उष्णता तयार होते हीट त्याला इंधन म्हणतात इंधनाची व्याख्या आहे ज्या पदार्थाचे इग्निशन केल्यावरती जाळल्यावरती काय तयार होते हीट उष्णता त्याला काय म्हणतात इंधन म्हणतात मग कोळसा जाळल्यावर हीट तयार होते का जिथे कोण आहे इंधन लक्षात ठेवा नेक्स्ट इथिलीन काय फॉर्म्युला C2H4 C2H4 सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड का बरं डबल बॉन्ड का नाही माहिती का अनसॅच्युरेटेड कंपाऊंड दिसतं की डबल बॉन्ड इथे बघा डबल बॉन्ड अल्किन दिले का कोणतं कंपाऊंड आहे म्हणजे कसं सेंट्रल आयटमवरती लोन पेअर असते का आहे का नाही असेल तर बोला आता हे सांगितले नॉन पोलार म्हणजे अध्रुवीय म्हणजे काय म्हणतात त्याला नाही कळलं त्यांनी मागं बघा त्या चॅप्टरमध्ये पोलार नॉन पोलार आपण तिथे बघितलं तिथं आणि तरी नाही कळलं तर त्या सोडून विषय आपला ज्वलनशील आहे का इथे महत्वाचे केस बरं का हे त्यांनी सगळे ज्वलनशील आहे जळणार आहे त्याचा वास कसा आहे रसाळा वास आहे बघा गोड आडनावर सगळ्यात काय करतात रंग आहे का त्याला रंगहीन कलरलेस गॅस एवढंच लक्षात ठेवा प्लेनर म्हणजे 180 किती असणार 180 असतो किती असतो 180 लक्षात ठेवा ओके तर बघा इथिलीन म्हणलं की प्लास्टिक काय करतात ते प्लास्टिकला आपण म्हणतो पॉलिथिन पॉलिथिनचं पॉली म्हणजे पॉलीचा अर्थ जास्त दोनपेक्षा जास्त पॉलिथिनचा विचार केला तर पॉली इथिलीन असावं म्हणजे तुम्हाला मला सांगायचं की प्लास्टिक तयार करण्यासाठी कोणाचा वापर करतात इथिलीनचा वापर करतात हे सगळं जे दिसते ना लाईक बघा त्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला सगळं लाईक प्लास्टिकच्याच घटकांचा वापर केला जातो बघा प्लास्टिक प्लास्टिक बादली असं काय नाही कळते का आता हे जॅकेट आहे जॅकेटमध्ये सोन्याचा वापर केला प्लास्टिकचा वापर केला कळते का माहिती बघा कुठे कुठे इथिलीनचा वापर होते टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये वापर होते पेंटच्या निर्मितीमध्ये वापर होते इंकच्या निर्मितीमध्ये वापर होते थोडक्यात नाही तिला कपडे निर्मिती पेंट आणि इंक निर्मिती शाई निर्मिती प्लास्टिक बॅग बॉटल निर्मिती कृषी उत्पादने ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये कृषी उत्पादनांच्या निर्मितीसाठी लहान मुलांच्या खेळण्याच्या जे काही इक्विपमेंट्स आहेत त्याचप्रमाणे डायपरच्या निर्मितीमध्ये सुद्धा इथिलीन वापरतात काही निर्मितीमध्ये वापर त्याचा कॉस्मेटिक निर्मितीमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीमध्ये औषधांच्या निर्मितीमध्ये फार्मास्युटिकल ड्रग्स सगळे कोणाचे उपयोग आहेत ओके इथे एक स्टार मुद्दा आहे फक्त ओके इथिलीनला कुठला गॅस म्हणतात माहिती कुठला गॅस म्हणतात माहिती का त्याला फ्रूट रायटिंग हार्मोन म्हणतात म्हणजे फळं पिकवणारं संप्रेरक त्याचं टोपण नावे ऐका जी फळं पिकतात ना त्याच्या फळं पिकतात म्हणजे त्याच्यामध्ये कोण तयार होत असतो इथिलीन तयार होत असतो कोण इथिलीन ऍक्च्युअली फळं पिकतात ते कळते का त्याच्या आपण आंबा पिकला म्हणजे आंब्यामध्ये कोण निर्माण झालं इथिलीन निर्माण झालं कळलं का फळं पिकण्यासाठी इथिलीनची आवश्यकता असते म्हणून नावच पडले फ्रूट रायटिंग हार्मोन फळं पिकवणारं संप्रेरक काय करून घ्या इथिलीनला फळं पिकवणारं संप्रेरक फ्रूट रायटिंग हार्मोन म्हटलं जातं नेक्स्ट कोण आहे सांगा सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड काय बोलताय बरोबर कलरलेस मोडलेस बाकी तिथे एक्स्ट्रा वगैरे तुम्हाला जॉमेट्री लिनियर आहे 180 चा मॉडेल आहे टाइप ऑफ हायब्रिडेशन कोणते एसपी हायब्रिडेशन आहे 1 किती टोटल 5 आहे 3 सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड आहे बघा सिग्मा 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 पाय आणि टोटल बॉन्ड किती आहे टोटल बॉन्ड 5 आहे त्याच्यात 3 सिग्मा आहेत 2 पाय बॉन्ड आहे ओके कोण बघतो आपण ऍसिडिटी उपयोग केले कशासाठी उपयोग आहे ते काय करतात वेल्डिंग करताना जो गॅस वापरतात गॅस तो गॅस कोणता आहे कोण आहे आणि मग जळण्यासाठी कोण गरजेचं आहे ऑक्सिजन म्हणून नाव पडले ऑक्सी ऍसिडिलिक फ्लेम काय म्हणतात ऑक्सी ऍसिडिलिक फ्लेम वेल्डिंग करण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस त्याचप्रमाणे काही प्रमाणात फळं पिकवण्यासाठी वापर करतात मुख्य कोण आहे इथिलीन काही प्रमाणात फळं पिकवण्यासाठी उपयुक्त फॉर्म्युला काय इथेनॉल C2 हा बरोबर आहे का बरोबर आहे ना बरोबर आहे फक्त देताना इथं हा 5 हायड्रोजन म्हणून 6 लिहिलाय चुकला माणसा पण ऍक्च्युअली अरेंजमेंट अशी आहे त्याची देताना असं लिहितो ऑब्जेक्ट करून लिहिला C2H5 आणि OH बाकी काय याची गरजेची नाही ओके इथेनॉलचा वापर कुठे केला जातो बघा ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत ते निर्माण करण्यासाठी अँटीसेप्टिक्स निर्मितीसाठी घ्या इथं खाली घ्या ब्युटी प्रॉडक्ट्स निर्मिती काय काय दिसतं ते दिसते तुम्हाला समोर अँटीसेप्टिक प्रॉडक्ट्स जसे की डेटॉल वगैरे डेटॉल कसं आहे अँटीसेप्टिक आहे अँटीसेप्टिक प्रॉडक्ट करण्यासाठी काय असतं फूड ॲडिटिव्स म्हणजे काय असतं काय जे अन्न पदार्थामध्ये जे एक्स्ट्रा घटक टाकले जातात त्याला काय म्हणतात ॲडिटिव्स जे मूळ पदार्थ नसतात असे जे घटक तयार करतात त्यासाठी कोण लागते इथेनॉल काय करतात इथेनॉल अल्कोहोल मॅन्युफॅक्चरिंग ॲज अ फ्युएल म्हणून सुद्धा इंधन म्हणून सुद्धा इथेनॉलचा वापर होतो तुम्ही बघा ना ऊस आहे ऊसापासून काय मिळते साखर पण त्याचबरोबर काय मिळतो बाय प्रॉडक्ट पण मिळतं इथेनॉल आणि ते कोण आहे इंधन लक्षात ठेवा नेक्स्ट कोण आहे मिथेनॉल फॉर्म्युला आहे त्याचा CH3OH CH3OH मिथेनॉल
याचा वापर कुठे करतात माहिती का? आपण जे काही फर्निचरच्या दुकानामध्ये जातो आणि ते फर्निचर असं चकचकीत वगैरे दिसतं का नाही, ते फर्निचर म्हणजे लाकडापासून तयार केले. ते फर्निचर चमकतं कशामुळे? त्याला काय, त्या लाकडाला काय घसलेलं असते इथेनॉल. फर्निचर पॉलिश करण्यासाठी याचा वापर करतात. मला टोपण नाव पडले वूड अल्कोहोल. काय वूड म्हणजे लाकूड. आणि हाच प्रश्न आहे विचारलाय, वूड अल्कोहोल खालीपैकी कोणत्या घटकाला म्हणतात? तर तो घटक कोणता आहे? इथे या वूड अल्कोहोल म्हणतात. वूड अल्कोहोल काय म्हणतात माहिती कळलं ना? ते कशाला लावत असतील? फक्त एवढ्यासाठीच का? तर त्याला वाळवी पण लागत नाही. काय लागत नाही म्हणजे लाकडाचं लाईफ काढणार आहे त्यासाठी ते वापरलं जातं. ओके, याच्यात काय काय फक्त एक सांगतो मी, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला. ॲलिफॅटिक अल्कोहोल कोणत्या प्रकारे? ॲलिफॅटिक अल्कोहोल आहे. आपण ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन बघितलं होतं. आलं लक्षात? त्या हायड्रोकार्बनच्या ऐवजी कोण असणार आहे? OH ग्रुप कोणता असणार? ओके, एवढं लक्षात ठेवा. त्याला नाव दिले बघा काय? वूड अल्कोहोल किंवा अजून काय दिलंय? वूड स्पिरिट. कारण स्पिरिटच्या निर्मितीमध्ये त्याचा वापर करतात. हे नेक्स्ट करूया. ज्वलनशील आणि विषारी. ज्वलनशील आणि काय? विषारी. आता हे तुम्ही कुठे ऐकले ते सांगतो बघा. अल्कोहोल म्हणजे दारू. तर ते कोणतं अल्कोहोल पिलं जातं? कोणतं अल्कोहोल पिलं जातं? ब्रँडचं नाव नका सांगू. अल्कोहोल कोणते ते सांगा. काय सांगा? C2H5OH हे जे इथाइल अल्कोहोल आहे ते अल्कोहोल पिलं जातं. पण तुम्ही कधी कधी विशेषतः बिहार साईडला असलेला एक प्रकार चालतो. विषारी दारू पिल्याने काय झाला? त्याचा मृत्यू झाला. असं काय केलं असते तुम्ही? ही विषारी दारू म्हणजे पण असतं इथेनॉल. हे बघा हा कसा आहे? टॉक्सिक. याचा वापर दारू म्हणून केला जातो. पण ती दारू कशी आहे? विषारी लक्षात ठेवा. तो सध्या विषारी दारू म्हणजे लक्षात आहे तुमच्या. स्पिरिट पेन घेतं का रे? लगेच स्पिरिट बघा स्पिरिट. आपल्या इंजेक्शन द्यायच्या आधी लावलं जातं हॉस्पिटल. स्पिरिट असतं काय असतं? माझे सोडले विषय झाला आहे ना. ते ज्वलनशील आहे कसं आहे? टॉक्सिक. काय काय उपयोग करतात त्याचा? खत निर्मिती, फर्टिलायझर्स, प्लास्टिकच्या निर्मितीमध्ये वापर आहे, औषधांच्या निर्मितीमध्ये वापर आहे, टीव्ही स्क्रीन, मोबाईल फोनच्या स्क्रीन असतात त्या स्क्रीनच्या निर्मितीमध्ये कोणाचा वापर करतात? वूड अल्कोहोलचा वापर करतात. फ्युएल म्हणून वापर करतात. सगळ्या प्रकारचे फ्युएल. स्ट्रीमिंग माहिती आहे? डाऊन स्ट्रीमिंग, अपस्ट्रीमिंग. त्याच्यात तो डाऊन स्ट्रीम आहे त्याच्यामध्ये मिथेनॉलचा वापर केला जातो. स्पिरिट निर्मिती आहे, स्पिरिट निर्मिती आणि फर्निचर पॉलिश एक मेन्शन करा. फर्निचर पॉलिश. नेक्स्ट कोणता आहे? बोला. विनेगार. विनेगार म्हणजे कोण आहे? फॉर्म्युला सांगा. CH3COOH. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? मित्र हा कोणाचा फॉर्म्युला? हा विनेगरचा आहे का नाही? हा हे ऍसिडिक ऍसिड कोण आहे? लक्षात घ्या. जो विनेगर तयार करतात ना ते ऍसिडिक ऍसिड पासून तयार करतात आणि त्या ऍसिडिक ऍसिडच्या 5 ते 8% कॉन्सन्ट्रेशन असणारं द्रावण फक्त. किती किती? म्हणजे 5 पेक्षा कमी असेल तर तो फक्त ऍसिडिक ऍसिड आणि 8 पेक्षा जास्त प्रमाण असेल ऍसिडिक ऍसिड तर तो फक्त ऍसिडिक ऍसिड. पण 5 ते 8 च्या दरम्यान जे ऍसिडिक ऍसिड आहे त्याला काय म्हणतात? विनेगर. लिहा. त्याच्यावरती प्रश्न आला आहे. कंबाईनचाच प्रश्न आहे. खालीपैकी कोणता घटक ऍसिडिक नाही? काय नाही? आणि ऑप्शन मध्ये काय दिलं? विनेगर. विनेगर ऍसिडिक आहे का नाही? विनेगर तयार कोणापासून झाले? ऍसिडिक ऍसिड. ऍसिडिक ऍसिड पासून तयार ऍसिडिकच पाहिजे. पर्याय मध्ये ऐकलं होतं. दिलं का? त्याला म्हणतात ऍसिडिक ऍसिड. त्याच्या खाली लिहा. ऍसिडिक ऍसिडच्या 5 ते 8% द्रावण म्हणजे विनेगर. इथं उपयोग त्याचे. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय? जे अन्न पदार्थाचं लाईफ आयुष्य काय करतात? वाढवतात. त्याला काय म्हणतात? प्रिझर्वेटिव्ह. बरोबर आहे? सॉस आणि लोणचं सारखे पदार्थ जर तयार केले तर तो 3 दिवसामध्ये खराब होतात काय? वर्षभर टिकतात ना? कारण त्याचं तयार केलेलं असतं आणि विनेगर काय म्हणून काम करतं? प्रिझर्वेटिव्ह. या इथं खाली लिहा. सॉस, लोणचे यासारखे पदार्थ दीर्घकाळ टिकतात. सॉस, लोणचे यासारखे पदार्थ दीर्घकाळ टिकतात. कशामुळे? प्रिझर्वेटिव्हमुळे. बाकी इतर काय? बोला. ओके. जे ब्लॉकवरती डाग पडलेले आहेत ते डाग व्हॅनिश करण्यासाठी धुण्यासाठी त्याचा वापर केला जातो. या कपड्यावरील डाग नष्ट करणे, कपड्याचा रंग दीर्घकाळ टिकवणे. कपडे उन्हामध्ये वाळले की लवकर वाळतात नाही का नाही? पण कलर पण लवकर जातो. तो कलर तसा जास्त टिकवायचा असेल तर त्यासाठी कोणाचा वापर करतात? विनेगरचा वापर करतात. लक्षात ठेवा. वॉशिंग मशीनमध्ये या वॉशिंग मशीनसाठी उपयुक्त या सगळा दाखवलाय. हा काय सांगतो? कोणता गॅस आहे? ऑक्सिजन आहे ना. ग्रीन हाऊस गॅस आहे. कोणता आहे? असा ग्रीन हाऊस गॅस इंडिकेट केला लक्षात ठेवा. सगळं दिसते ते कळा ना. नाही पृथ्वी आहे. त्याचे काय लागल्याचे कारण सांगतो. पूर्वी पृथ्वी जी होती ती कशी होती? उष्ण असा गोळा होता की नाही? नंतर ती थंड असा गोळा निर्माण झाली पुढे हळूहळू. आणि मग त्याच्यावरती वातावरण निर्माण होण्यासाठी त्या थंड अशा गोळ्यामध्ये ते गॅसेस होते. ते गॅसने काहीतरी हळूहळू हीट ऍब्सॉर्ब करून ठेवली आणि पृथ्वीचं वातावरण हळूहळू उबदार झालं. आधी थंड तुम्ही बघा अंटार्क्टिका खंडामध्ये लोक राहतात का? प्राणी राहतात का? नाही. प्रमाण कसं तिथं? ऑलमोस्ट नसल्याचं माहिती. का? प्राण्यांना जगण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? उष्णतेची आवश्यकता आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या जास्त असते त्याचं कारण पण एक असतं की भारत उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मोडतो. बरोबर मोडतो? हे कारण लक्षात ठेवा. प्रत्येकाचं वातावरण असं ठरतं. तुम्ही युरोपियन कंट्रीचं बघितलं ना तर तिथं वातावरण थंड आहे. आपलं वातावरण कसं ऑलरेडी उष्ण आहे. ती लोक दारू पितात बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायला. आपण ती रोयला पितो. आणि तुम्ही तिथं सहज म्हणजे बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करावं म्हणून त्यांच्या काही होतं अल्कोहोल पिलं जातं. गरज म्हणून काय? आपल्याला गरज आहे का? नाही. आपण सगळं ते फॅड युरोपियन कंट्रीजमध्ये विकसित वगैरे कसं आपण चाललंय. परत तुम्हाला सांगतो सगळं दिवस होणार आहे. तर दीर्घकाळ काय काय टिकतं? जे रिअल आहे जे गरजेचं आहे ते टिकतं. तुम्ही परत बघा आता 50 किलोमीटर लागतं चुलीवरचं मटण खायला. अरे कळते का नाही? ज्याचे बंद व्हायला लागले ते जाते कुठे करायला तिथे बैलगाडी करायची असते. जे बंद होत चालले ते परत हे नाही बघा. आता कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्या संदर्भात ते गुणधर्म आहे. गुणधर्म या कलरलेस कलर काय का? कलरलेस गॅस, ओडरलेस गॅस, रंग नाही, वासही नाही. ज्वलन होतं का त्याचं? जळतो का? ज्वलनशील आहे. ज्वलनशील वायू हरितगृह वायू. जेव्हा हरितगृह वायू म्हणतो म्हणजे ग्रीन हाऊस गॅस म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय निघतो? ते उष्णता ऍब्सॉर्ब करून ठेवतात. लक्षात ठेवा. ओके. उपयोगामध्ये काय काय सांगणार? बोला. पॉलिमर निर्मिती. पॉलिमर म्हणजे काय? पॉलिमरचा अर्थ काय होतो?
आपण मार्जिक म्हणतात ऍक्च्युली. जसं की रबरमध्ये मूळ घटक कोणता आहे? आयसोप्रीन. आयसोप्रीन कोणता आहे? पॉलिमर. पॉलिमरला मराठीमध्ये शब्द आहे बहुवारिके. त्या पॉलिमर निर्मिती कंसात द्या. पॉलिमर म्हणजे बहुवारिके. एक्झाम्पल द्या कंसात. रबरमध्ये कोण आहे? आयसोप्रीन. हा विचारला आहे का नाही? कंबाईनचा प्रश्न आहे. रबरमध्ये कोणता रबरमध्ये कोणता पॉलिमर असतो? कोणता पॉलिमर आहे? असे पॉलिमर तयार करण्यासाठी काचा वापर करतात? कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. प्लास्टिक निर्मिती या. प्लास्टिक निर्मिती. कोल्ड ओपन केल्यावरती कोणता गॅस बाहेर येतो? बोला. या शीतपेय निर्मिती. शीतपेय निर्मिती. शीतपेय कोल्ड निर्मिती. ऑइल रिकव्हरी. ऑइल रिकव्हरी करण्यासाठी. ऑइल रिकव्हर करण्यासाठी कोणाचा वापर आहे? कार्बन डायऑक्साईडचा वापर आहे. थँक्यू. चला आता कुठला चॅप्टर संपला हा? कार्बन. उद्या कुठला चॅप्टर आपला? केमिकल रिएक्शन. काही नाही कळलं तरी वाचूया. कळले? वाचूया केमिकल रिएक्शन काय प्रकार आहे. अजून एक या कार्बन डायऑक्साईडचा महत्त्व वापरायला. फायर एक्सटिंग्विशर आग विझवण्यासाठी. या काय? पॅकेट ठेवला असेल तरी काढा. आग विझवण्यासाठी. आपण जे फायर एक्सटिंग्विशर वापरतो ना आग विझवण्यासाठी त्याच्यामध्ये मूळ घटक कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. आपण थँक्यू.